पुन्हा होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इथे आता कावेरी समोर लॅपटॉप असतो आणि एक रेकॉर्डर तिने सरुजा म्हणजेच युगची आई खोटं रूप धारण करून आलेली आहे. तिच्या खोलीमध्ये ते डिव्हाइस बसवलेलं असतं जेणेकरून इथे काही जरी झालं तरीसुद्धा तो सगळा काही डाव त्यांचा चेहरा ह्या रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करता येईल आणि ते सगळ्यांसमोर आणता येईल. पण सरूच्या खोलीमध्ये लावल्यानंतर तिच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की इथे माच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तिथून ती बाहेर पडलेली असते. आता युगला समजलेलं असतं की तिने आईच्या खोलीमध्ये एक रेकॉर्डर लावलेला आहे, एक डिव्हाइस अटॅच केला आहे आणि त्यामुळे माझी आई गोत्यात येऊ शकते. मग आपण आता ते डिव्हाइस काय केले आणि जो इथे रेकॉर्डर तिला मिळालेला आहे ते आपण डिलीट करायचं असा विचार तो करतो आणि धावतच खोलीमध्ये येतो. आता धावतच खोलीमध्ये आल्यानंतर लॅपटॉप ऑन करत असतो आणि लॅपटॉप ऑन केल्यानंतर जो काही इथे त्याला रेकॉर्डर मिळालेलं असतं तो ते रेकॉर्डर डिलीट करून टाकतो. आता ते रेकॉर्डर डिलीट केल्यानंतर तो म्हणत असतो, काकूबाई स्वतःला खूप जास्त शहाणं समजतीस का तू? तुझी हिंमत कशी झाली माझ्या भोळ्या भाबड्या आईला इथे फसवण्याची? अगं माझी आई भोळी भाबडी आहे, पण तू तिच्या बाबतीत असं वागशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. तू असं का केलंयस? बोल ना, का केलंयस ह्या सगळ्या गोष्टी तू? असं करायला नको होतंस तू. असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तर आत्ता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की माने इथे सरिताला भेटायला गेलेली असते त्याच गोडाऊनमध्ये. आता मा आणि त्याचबरोबर सरिता ह्या दोघीजणीसुद्धा समोरासमोर असतात. दोघीजणी समोरासमोर असताना सरिता म्हणत असते, आज तुझ्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था झालेली आहे. माझ्या युगला इथे ना श्रीमंती मिळाली, नाही धर्माधिकाऱ्यांची काही प्रॉपर्टी मिळाली. हे सगळं ती इथे बोलत असते. पण आता मा तिच्या प्रश्नाला उत्तरं देत असतात. त्या काही गप्प बसून ऐकून घेत नसतात. कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची अजिबात चूक नसते आणि त्यामुळे त्या म्हणत असतात, अगं हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तुझ्या त्या चुकीमुळे आपली तनू आपल्याला सोडून गेली. अगं तुला काम करायची आणि फोनवर बोलण्याची एवढी हौस होती. तू काम करत होतीस पण तुझ्या परिवाराकडे मात्र तुझं पूर्णतः दुर्लक्ष होतं. तू ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने वागत होतीस की काही करू नकोस. अगं आम्ही तनूला गमावले आणि हे सगळं कशामुळे झालंय हे तुझ्या लक्षात येतंय का? असं इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता सरिता म्हणत असते, हे बघ प्रत्येक वेळी त्या सगळ्या गोष्टीची मला तू आठवण करून देण्याची काहीच गरज नाही आहे. तू स्वतःला समजतेस काय? आणि हे सगळं काय आहे? हे बघ शांत बसायचं कळलं का तुला? असं सुद्धा ती बोलते. पण मा म्हणत असते, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? जेव्हा इकडे तनू गेली तेव्हा सगळ्यात जास्त दुःख मला झालं होतं आणि अजूनसुद्धा इथे मला त्या सगळ्या गोष्टीचं गिल्ट वाटतंय आणि तुला तर काहीच वाटत नाही त्या सगळ्या गोष्टीचं. कारण तू तर एक नंबरची स्वार्थी आहेस. स्वार्थासाठी इथे काय काय केलंयस तू आणि अजूनसुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी इथे करत आहेस का? हे सगळं काही तू करतेस. हे बघ असं करायला नको तुला आणि तू हे सगळं खूप चुकीच्या पद्धतीने करतेस असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता सरिता म्हणत असते, हे बघ काही जरी झालं तरीसुद्धा इथे प्रत्येक वेळी मला त्या त्या गोष्टीची इथे आठवण करून देत जाऊ नकोस आणि मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही. तू समजतेस काय स्वतःला? हे सगळं मला तू सांगण्याची काहीच गरज नाही आहे. आता मी ह्या घरामध्ये येणार आणि त्याचबरोबर आल्यानंतर मला माझा हक्क मला माझा पाहिजे आहे. त्यावर मा म्हणत असतात, तू काय डोक्यावर पडली आहेस का? त्या घरामध्ये मी तुला अजिबात पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा तू त्या घरामध्ये यायचं नाही, समजलं? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता तू ज्या काही या गोष्टी केल्यास ना त्या सगळ्या गोष्टींची तू इथे माफी मागायची आणि सगळ्या गोष्टींची माफी मागूनच मगच सगळं काही होणार आहे असं सुद्धा इथे ती बोलत असते. बघ आत्ताच्या आत्ता तू कावेरीला फोन कर आणि आत्ताच्या आत्ता कावेरीला फोन केल्यानंतर तिला सांग की तुझं चुकलं आहे. तू खूप गोष्टी चुकीच्या केल्या आहेस. तिला आत्ताच्या आत्ता फोन कर. त्यावर मा म्हणत असते, हे बघ सरिता मी असलं काही एक करणार नाही. त्यावर लगेच आता मा म्हणत असतात, का नाही करणार आहेस? तुला हे सगळं करावंच लागणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत. त्यामुळे माझ्या सुनेला फोन कर
आणि तिला सांग की इथे यशची आई चुकीची नव्हती आणि तुझं चुकलं आहे. तू तिची आत्ताच्या आत्ता माफी माग, सगळ्यांची माफी माग. आता लगेचच इकडे तिने चाकू हातामध्ये घेतलेला असतो आणि माला ती मारण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे कावेरी माला शोधत शोधत खोलीमध्ये जाऊन पोहोचलेली असते. मा खोलीमध्ये कुठेच नाहीत. तेव्हा इकडे माने भीतीपोटीच आता फोन केलेला असतो. आता कावेरी म्हणत असते, माचा आत्ता ह्या वेळेला फोन का बरं आला असेल, काय झालं असेल असा विचार ती करते आणि तेव्हा लगेच फोन उचलते. आता फोन उचलल्यानंतर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, मा तुम्ही आत्ता मला ह्या वेळेला फोन का बरं केला आहे, काय झालेलं आहे, सगळं काही ठीक तर आहे ना, असा विचार ती करते. आणि असा विचार केल्यानंतर लगेचच आता मा म्हणत असतात, कावेरी माझं चुकलंय, मला माफ कर, मी खूप मोठी चूक केलेली आहे. आणि तेव्हा लगेच ती फोन ठेवून देते. आता फोन ठेवल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही कावेरी आहे तिला मात्र माचं वागणं अजिबात कळत नसतं. ती विचार करते, काय झालेलं असेल, मा अशा का बरं वागल्या असतील, नेमका काय प्रॉब्लेम असेल. तर आता इकडे जो काही युग आहे तो युग आता खोलीमध्ये येतो आणि युग खोलीमध्ये आल्यानंतर ते जे काही डिव्हाइस आहे तो इथे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तो विचार करतो, नाही नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा ते जे काही डिव्हाइस आहे ना ते डिव्हाइस नक्कीच इथेच कुठेतरी असेल, मला ते डिव्हाइस इथे शोधलं पाहिजे असा विचार तो करतो. आणि पुन्हा ते डिव्हाइस जे आहे ना ते इथे शोधायला लागलेला असतो. तेव्हाच आता डिव्हाइस शोधत असताना तो म्हणत असतो, मी कुठे डिव्हाइस ठेवलं होतं त्या कावेरीच्या खोलीमध्ये, त्या लॅम्पमध्ये, मग इथे सुद्धा त्यांनी तसंच ते डिव्हाइस लॅम्पमध्येच ठेवलं असेल का, नाही 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 नाही, शोधायला पाहिजे असा विचार तो करतो. आणि तिकडे मात्र मा आता रात्री आलेलं असतात. मा रात्री खूप उशिरा घरी आल्यानंतर कावेरी म्हणत असते, मा तुम्ही तुम्ही कुठे होतात आणि हे सगळं काय आहे मा, कुठे गेला होतात तुम्ही, तेवढ्यातच तुम्ही असं का करताय मा, असं ती विचारत असते. आणि तेव्हा मात्र मा रडायला लागलेली असते. आता रडत असताना कावेरी विचारते, मा काय झाले, तुम्ही असं का रडताय, नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे, मा प्लीज सांगणार आहात का काही, प्लीज मा. तेवढ्यातच आता मा म्हणत असते, कावेरी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ग. कसली चूक झाली मा, हो, मी खूप मोठी चूक केली, मला ह्या धर्माधिकाऱ्यांच्या घरामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही आहे कावेरी. त्यावर आता कावेरी म्हणत असते, मा तुम्ही कशाबद्दल बोलताय, काय बोलताय, प्लीज सांगणार आहात का काही, काय झालंय आणि तुम्ही काय चूक केली, तुम्ही कुठे होतात, कुठे गेला होतात, सांगा बरं. तेव्हा लगेच आता मा म्हणत असते, हे बघ कावेरी, तुला एक गोष्ट सांगू का, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे आणि मी या आपल्या घरची जी काही सरू होती म्हणजे याची आई होती तिचा खून केलाय, मी तिला मारून टाकले. काय, तुम्ही मारून टाकले म्हणजे, हो. आणि त्यावर मग आता लगेचच जे काही गोडाऊनमध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या गोष्टी इथे आता त्या कावेरीला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा कावेरी म्हणत असते, मा हे सगळं काय आहे, तुम्ही असं कसं सांगू शकता आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कुठे झाल्यात. हो, कारण मी इथे गोडाऊनमध्ये तिला भेटायला गेले होते आणि तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये बरीच बाचाबीच झाली. खरं तर इथे तिच्या हातामध्ये चाकू होता, मी तुला फोन केला आणि तुझी माफी मागितली, त्यानंतर सुद्धा तिने तो चाकू जो आहे तो खाली अजिबात ठेवला नाही. पण मा तुम्ही हे सगळं काय बोलताय, काय आहे, मला काही सांगणार आहात का. त्यावर मा म्हणत असते, हे बघ, इथे तिच्यामुळे तिच्यामुळे तनू गेलेली आहे हे मी तिला सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि पण तिला मात्र तोच स्वार्थीपणा, तोच ढोंगीपणा अजूनसुद्धा करायचा होता. आणि त्याच झटापटीमध्ये इथे माझ्याकडून तिला धक्का लागला आणि धक्का लागल्यानंतर ती मात्र त्या दगडावर आपटली आणि दगडावर आपटल्यानंतर तिच्या डोक्याला लागलं. माझ्याकडून तिचा खून झालाय गं, माझ्याकडून पुन्हा एकदा खूप मोठी चूक घडली. यशची आई जी आहे ना तिला मी मारून टाकले, आता मला इथे धर्माधिकाऱ्यांच्या घरामध्ये पाऊल ठेवण्याचा काहीच अधिकार नाही. त्यावर कावेरी म्हणत असते, मा प्लीज तुम्ही शांत व्हा बरं. हे बघा, तुम्ही असं काही एक केलेलं नाही आहे आणि तुम्ही उगाच स्वतःला दोष अजिबात देऊ नका, असं आता इकडे कावेरी तिला समजवत असते आणि शांत करण्याचा प्रयत्न करत असते. "का मा तुम्ही नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होणार आहे." त्यावर मा म्हणत असते, काय व्यवस्थित होणार आहे कावेरी, काही व्यवस्थित होणार नाही, चूक माझी झालेली आहे, माझ्याकडून ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, आज मी खुनी आहे, माझ्याकडून खून झालेला आहे कावेरी, खून झालेला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेवढ्यातच कावेरी म्हणत असते, एक मिनिट मा, हे बघा काही एक झालेलं नाही आहे, तुम्ही प्लीज स्वतःला दोष असा देऊ नका आणि इथे जी यशची आई आहे ती मेलेली नाही आहे,
ती जिवंत आहे असं म्हटल्यानंतर आता मा तिच्याकडे पाहतच असतात आणि पुन्हा म्हणत असतात, नाही कावेरी नाही, आम्हा दोघींमध्ये चांगली झटापट झाली आणि आम्हा दोघींमध्ये चांगली झटापट झालेली असल्या कारणाने मला पूर्ण खात्री आहे ना, माझा धक्का तिला लागला आणि त्यानंतरच ती त्या डोक्यावर आपटली. डोक्यावर म्हणजे कुठे आपटली, तर आता ती सांगत असते की खरं सांगू का ती कुठे आपटली, तर इथे ना ती एका दगडावर आपटली आणि दगडावर आपटल्यानंतर तिच्या डोक्याला चांगलंच लागलेलं आहे असं सुद्धा ती इथे बोलत असते. मी तिला उठवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, पण ती मात्र अजिबात उठत नव्हती. मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावर कावेरी म्हणत असते, मा प्लीज आता शांत बसा बरं, काही एक होणार नाही. पण मा म्हणत असते, नाही, मी तिला हलवून हलवून पाहण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, पण नाही, ती जिवंत नाही आहे कावेरी, ती मेली. माझ्याकडून तिचा खून झालेला आहे असं ती सांगत असते. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता मात्र कावेरीच्या गोष्ट लक्षात येते, नाही नाही, हे सगळं काही षडयंत्र असू शकतं. अजिबात नाही, कारण ते लोक एवढी धूर्त आणि लबाड आहे की काही विचारू नको. नक्कीच इथे मला ती लोक फसवण्याचं काम करत असावीत असा इथे कावेरी विचार करत असते. आणि तेव्हा मा किती जोरात जोरात ओरडल्या होत्या, किती जोरात जोरात रडत होत्या, हे सगळं काही इथे आता त्या तिला व्यवस्थित सविस्तर सांगण्याचा तेवढाच प्रयत्न करत असतात. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला कावेरी माला पुन्हा शांत करत असते आणि झालेला प्रकार ती सांगते. ती म्हणत असते, मा हे बघा, तुम्ही स्वतःला अजिबात दोष देऊ नका, कोणालाही काही झालेलं नाही आहे. नाही ग कावेरी नाही, आज माझ्याकडून सगळ्या सीमांचं उल्लंघन झालेलं आहे. आत्तापर्यंत मी इथे चांगली राहण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना सगळं काही व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केला, पण आज मात्र माझ्याकडून पुन्हा तो अपराध झालेला आहे. मी खुनी आहे कावेरी, मी खुनी आहे. त्यावर कावेरी म्हणत असते, खुनी नाही मा, हे बघा, काही एक झालेलं नाही आहे आणि कोणीही मेलेलं नाही आहे, म्हणजे मला नाही समजत आहे. त्यावर लगेच आता कावेरी विचार करत असते, नाही नाही, हे नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे. त्यावर लगेच आता कावेरीला तो क्षण आठवतो, जेव्हा कावेरी जिन्यातून मला शोधत शोधत बाहेर येत होती, तेव्हा तिला त्याच बाईचा म्हणजेच सरूचा धक्का लागला होता आणि ती विचारत होती, काय झाले, एवढ्या रात्री कुठे जात आहे. त्यावर ती तिला काहीच बोललेली नसते, फक्त म्हटलेली असते की पाणी संपलं होतं आणि पाणी प्यायला गेले होते. त्यावेळेच आता कावेरी म्हणत असते की मा, तुम्ही नका काळजी करू, चला आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत आतमध्ये चला, सगळं व्यवस्थित होणार आहे. त्यावर मा रडत असते आणि म्हणत असते, काय व्यवस्थित होणार आहे, काही एक व्यवस्थित होणार नाही आहे. तुला मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघ, इथे माझ्याकडून खून झालाय. मा मी म्हणते ना, काही एक झालेलं नाही आहे, म्हणून तुम्ही चला माझ्याबरोबर. आणि तेव्हा लगेच आता कावेरी इथे सगळ्यांना हॉलमध्ये बोलवत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी सरू बाहेर गेलेली असते, ती सरू आलेली असते. डोक्याला मार लागलेला असतो आणि डोक्याला मार लागल्यानंतर इथे आता आपण पाहतो की लगेचच जो काही युग आहे तो सुद्धा तिथे आलेला असतो आणि तो म्हणत असतो, आई अगं तू कुठे गेली होतीस. आणि तेव्हा तो लाईट लावतो. आता लाईट लावल्यानंतर आपण पाहतो की इकडे ते सरूच्या डोक्याला लागलेलं असतं आणि तेव्हा तो म्हणत असतो, काय झाले आई, अगं कितीही लागले, तू कुठे गेली होतीस, काय झाले, खरं खरं सांग. आणि तेव्हा ती म्हणते, नाही नाही, काही नाही झालं बाळा, मला काही नाही झालं, तू काळजी करू नकोस. आई नाही, नक्की नक्की सांग, कुठे गेली होतीस, काय झाले, तुला किती लागले हे. आणि तेव्हा तो त्याच्यावरती ड्रेसिंग वगैरे करून देत असतो, कारण डोक्यातून थोडंसं रक्त येत असतं आणि डोक्यातून रक्त येत असताना आपण पाहतो की आता लगेचच इकडे जी काही सरू आहे ती म्हणत असते, नाही नाही, मला काही नाही झाले. आता इकडे ती म्हणत असते, दरवाजा बंद करून घे ना बाळा. तेव्हा तो म्हणतो, काय झाले आई, पण मला सांगणार आहेस की नाही, खरं खरं सांग, हे सगळं कोणी केले, त्या प्रेमांटीने केले का. जर त्या प्रेमांटीने हे सगळं काही केलं असेल ना, तर मी तिला अजिबात सोडणार नाही आहे. नाही रे बाळा, मला काही नाही झालेलं, तू नको काळजी करूस, प्लीज जरा शांत बसणार आहेस का तू, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे कावेरी आलेली असते आणि कावेरी म्हणत असते, मी सांगते ना काय झाले आणि काय नाही झालं तर. आणि त्याचबरोबर कावेरी मात्र लगेच आता तिचा हात पकडते आणि बाहेर हॉलमध्येच घेऊन जाण्याचं काम करत असते. इकडे मात्र लगेच आता युग तिला अडवतो आणि म्हणत असतो, ए काकूबाई तू काय करते, सोड माझ्या आईला, सोड माझ्या आईला, असं म्हणून आरडाओरडा करत असते. आता कावेरीने सगळ्यांना हॉलमध्ये बोलावून घेतलेलं असतं. आता हॉलमध्ये सगळ्यांना बोलावून घेतल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे सगळेजण हॉलमध्ये आल्यानंतर इथे सगळेजण म्हणत असतात, हा सगळा काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे, असा सुद्धा इकडे ते विचार करत असतात. तेवढ्यातच आता इकडे यामिनी म्हणत असते, अगं कावेरी, हे सगळं काय आहे, तू असं ह्या लोकांना इथे हॉलमध्ये का बरं बोलवून घेतलेलं आहेस, नेमका प्रॉब्लेम काय आहे.
त्यावर लगेच अमृतासुद्धा म्हणत असते, तेच तर काही कळायला मार्ग नाही आहे. एकतर एवढ्या रात्रीचं झोपमोड केलेली आहे आणि कावेरी तुला असं काय सांगायचं आहे? त्यावर कावेरी म्हणत असते, हो आज सगळं खरं सत्य सांगायचं आहे. आज एवढे दिवस ज्या लोकांना मी पाठीशी घालत होते ना, त्या लोकांचा इथे पर्दाफाश करायचा आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा आता मी शांत बसणार नाही, असं कावेरी म्हणत असते. त्यावर लगेच आता सगळेजण कावेरीकडे पाहतात आणि म्हणत असतात, नेमकं काय सांगायचं आहे? कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी तू बोलत आहेस? त्यावर कावेरी म्हणत असते, हो कारण इथे मा मा तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही कोणतीही चूक केलेली नाही. तुम्ही काहीही केलेलं नाही आणि तुम्ही उगाच स्वतःला दोष देऊ नका मा. प्लीज देऊ नका मा. आणि त्यावर कावेरी म्हणत असते, ही हीच हीच ती बाई आहे असं म्हणून आता लगेचच ती सरूसमोर उभी राहते आणि सरूसमोर उभी राहिल्यानंतर आपण पाहतो की हो आज सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश होणार आहे. आत्तापर्यंत मी खूप सहन केले. म्हणजे खरं तर मला असं वाटत होतं की ही लोकं गप्प बसतील, शांत बसतील. पण ही लोकं मात्र अजिबात गप्प बसत नाहीयेत. तेव्हा लगेच आता पौर्णिमा म्हणत असते, तू कशाबद्दल बोलतेस नेमकं? त्यावर कावेरी मात्र सरूकडे वळते आणि म्हणत असते, आता तुम्ही हे सगळं काही सांगणार आहात की मी सगळं काही सांगू? असं इथे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता मा तर अगदी शांत बसत असतात. मा काहीही बोलत नसतात. कारण कावेरीने आता हे सगळं काही करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि सगळ्यांसमोर सत्य आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता लगेचच युग म्हणत असतो, ह्या आईवरती, माझ्या आईवरती असले आरोप केलेले मी अजिबात सहन करणार नाही. तुझं काय चाललंय? तेव्हा कावेरी म्हणत असते, आरोप? अजूनसुद्धा असं वाटतंय की मी हे सगळे काही आरोप करते? का आरोप करेन मी? आता तुम्ही बोलणार आहात की नाही? तेव्हा कावेरी समोर उभे असलेल्या सरूचा लगेचच पदर बाजूला करते आणि सरूचा पदर बाजूला केल्यानंतर आता लगेचच सरूसुद्धा तिने जे काही नकली केस घातलेले असतात ते ती काढून टाकते आणि ते तिने केस काढून टाकल्याबरोबर आता यामिनी तर आवाजूनच पाहत असते आणि ती म्हणत असते, सरू आत्या तू? त्यावर पौर्णिमा म्हणत असते, सरिता तू? आणि तेव्हा कावेरी म्हणत असते, हो हीच सरू आत्या, हीच सरिता आणि हीच यशची आई आहे. एवढे दिवस झालं ह्या आपल्या घरामध्ये जे वेषांतर करून राहत आहेत हे मला माहिती होतं, पण आज बदलतील, उद्या बदलतील ह्या गोष्टीचा मी विचार करत होते. पण आज तर मात्र त्यांनी सगळ्या गोष्टींची हद्दच केलेली आहे. आता मात्र मला खूपच मोठा धक्का बसतो. कारण इकडे आत्ताच मला असं वाटत होतं की त्यांच्या हातून सरूसोबत खूपच मोठं इथे काहीतरी झालेलं आहे आणि आता तर मी पाहते तर इथे काय आहे, ही जी काही सरू आहे ती सरू मात्र इथे जिवंत आहे असा इथे ती विचार करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा तिने विचार केल्यानंतर आता लगेचच मा जी आहे ना ती मा इथे समोर येते आणि मा समोर आल्यानंतर इकडे ती म्हणत असते, काय आहे हे सगळं? काय केलंयस तू हे? आता कावेरी जाब विचारत असते आणि ती म्हणत असते, बोला ना, आता तुमच्याकडे तुमच्या प्रश्नांची काही उत्तरं आहेत का? तुम्ही हे सगळं का केलंय? कशामुळे केलंय? आणि त्याचबरोबर तुम्ही मला फसवण्याचं काम केलंय? बोला ना, बोला. असं सुद्धा आता इकडे ती जाब विचारत असते. पण सरू मात्र मान खाली घालूनच गप्प बसलेली असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि त्याचबरोबर तेवढाच धमाल असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की थांबा सरितासमोर उभे असतात आणि म्हणत असतात, तेच ढोंगीपण, तोच स्वार्थीपणा आणि तेच सगळं काही अजूनसुद्धा आहे. का वागलीस अशी तू? का वागलीस? तुला वेषांतर करून आमच्या घरामध्ये येण्याची का गरज पडली? का केलंस तू असं हे? का केलंस? असं म्हणूनच आता इकडे मा ज्या आहेत ना त्या सरूवरती हात उचलतात. आता माने सरूवरती हात उचलल्याबरोबर जो काही युग आहे तो युग मात्र मध्ये पडतो आणि माने जो काही हात उचललाय तो हात इथे हवेतच तो ठेवत असतो आणि मला म्हणत असतो, अजिबात नाही. मला समजत नाही की यश माझ्या विरोधामध्ये कधीपासून जायला लागला. पण तो मुळात यश नसून तो युग असतो. ही गोष्टसुद्धा आता मला हळू समजेल का? हे पाहणं तेवढेच इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा कोण होतीस तू, काय झालीस तू.